केंद्र सरकारने मोटर अपघात कायद्यात बदल करून त्यात सुधारणा केली आहे। या विरोधात देशभरातील वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे। या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारलाय। त्यात पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत। हे आंदोलन किती दिवस चालते हे निश्चित नाही, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल याचा पुरवठा होणार नाही। यामुळे 1-2 दिवसात मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे। सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी दिसून येते। पेट्रोल पंप बंद आहे म्हणून खूप गर्दी वाढलेली आहे। लोक गाई बाटल्या बिटल्या वगैरे गाड्या घेऊन लाईन लावते। याच्यात सर्व सहकार्य करायचे आपले प्रयत्न करा। मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण डिस्ट्रिक्ट फिरतो, पण आज मला शादेहून नंदुरबार जाण्यासाठी पेट्रोल नाही आहे। ही माझी समस्या वाढलेली आहे। आता मी नंदुरबारला कसं काय जाणार एवढ्या गर्दीमध्ये? आता वाजले 6:30, 1 तास तरी कमीत कमी पेट्रोल भरण्यासाठी लागेल मला। समस्या सरकाराची किती दिवस चालेल अशी? जे नेहमी आम्ही फिरणारे आहेत, आमचं काय? सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज.